80 वय झालं तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत। वय झालेल्यांनी आता थांबायचं असतं, अजित पवारांचा शरद पवारांना टोला। काही जणांकडून मुंबईमध्ये येण्याची टोकाची भाषा। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना सर्वोच्च, कायद्याचं उल्लंघन केलं तर गय केली जाणार नाही, अजित पवारांचा जरांगे पाटलांना इशारा। विरोधकांचा विषय संपला, मराठ्यांना आरक्षण मिळालं असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। आता सरसकट आरक्षणासाठी मराठ्यांची लढाई सुरू असल्याचंही जरांगे यांचं वक्तव्य। भटकंती करायला गेलेल्यांना आता परत घरात घेणार नाही। खोकेबाजांना स्वप्नात उठता बसता फक्त उद्धव ठाकरे दिसतात। उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। 2.5 वर्ष त्यांनी घरी बसून दिखावा केला। आम्ही दिखावा करत नाही तर रस्त्यावर उतरून काम करतोय। विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर ठाकरे म्हणजे विकास विरोधी लोक, शिंदेंची ठाकरेंवर टीका। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं ऑडिट झालं पाहिजे। सुप्रिया सुळेंची शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून राज्य सरकारवर टीका। येणाऱ्या निवडणुकीत जनताच विरोधकांचं ऑडिट करेल, सुप्रिया सुळेंच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। 9 जानेवारीला दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीतल्या बैठकीत चर्चा होणार। नाना पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार। वंचित बहुजन आघाडीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला दिलाय। अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र वंचित आघाडी आशावादी। प्रकाश आंबेडकरांची जागा वाटपावर प्रतिक्रिया। पंढरपूर नंतर आज नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा। मेळाव्याला वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार। मेळाव्यात प्रकाश आंबेडकर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष।